माधव नीट ऐक तरी वाईट. रामलीलेची सुरुवात लई झकास झालेली आहे. अरे भाऊ, आम्ही समजे पेशवा महाराजांच्या दरबारात गेलतो देणगी मागाया रामलीलेसाठी. पेशव्या महाराजांनी आपल्या समजासनी फिरंग्यांपासून वाचवण्यासाठी त्या कमिशनरला लाच दिली होती, लाच. आणि जेव्हा आपल्या क्रांतिगुरूला समजा कळलं, घुसला कमिशनरी मध्ये आणि डबल बुडवून शान महाराजांनी नेऊन दिलं. बोलला जावा जनतेत वाटून टाका. अरे गपरा, भिंतीला एक कान असतात, ठाव नाही. एकापेक्षा एक फितूर आहेत भाडखाव. काय बकवास करतोस? तुझी असं म्हणायची हिम्मत कशी झाली? क्या आम्ही बाजीरावाकडून ब्राईब घेतला? साहेब, हे आम्ही नाही बोलत. संपूर्ण पिठुरात हीच चर्चा आहे. व्हॉट? हो साहेब, पिठूरची काही लोक रामलीलेच्या देणगीसाठी पेशव्यांच्या दरबारात गेले होते. What the bloody hell? क्रांतिगुरूने बाजीरावाला सगळा पैसा दिला? हो साहेब, आणि पेशव्यांनी त्या सगळ्या सुवर्ण मुद्रा रामलीलेच्या उत्सवासाठी पिठूरवासियांना दिल्या. मच्छर, काय? तू जाऊ शकतो. हो साहेब. वेट, पता करो क्रांतिगुरु कौन है. आम्ही अजून इनाम देणार. धन्यवाद साहेब. नमस्कार. सरस्वती नर्मदे कावेरी जलोद्भावः आचमनीयं समर्पयामि. शुद्धो आचमनीयं समर्पयामि. सुगंधानि सुगंधितः सुगंधयं समर्पयामि. शुद्धो वाला मणिवाला शुद्धो सुगंधानि शुद्धो सर्वः सुगंधितं सुगंधिं भव. ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षाय मंगलाय तनो हरिः. सुगंधानि पुष्पं समर्पयामि. माल्यादिनी माल्यं समर्पयामि. चंदनस्य महत्वपूर्णं पवित्रे पाप विनाशनम् आप्याहर्ते लक्ष्मी तिष्ठते सर्वदा. चंदनस्य समर्पयामि. महाराज, स्वर्गीय महाराणी रमाबाई यांचा विधी संपन्न झाला. रमाबाई, तुझ्यानंतर गंगाधर रावाच्या जीवनात बऱ्याच स्त्रियांनी प्रवेश करायचा प्रयत्न केला, परंतु आजपर्यंत झाशीच्या महाराणीसाठी आम्हाला कोणीही योग्य दिसली नाही. आपण प्रयासच केला नाही.
काय करणार वहिनी साहेब, आपल्या या धीराचे ग्रह इतके तेजस्वी आहेत की कुठल्याही मुलीची कुंडली आमच्या लग्न कुंडलीशी जुळतच नाही. तसंही सांगायचं तर तात्याजींचे प्रयत्न तर सुरूच आहेत. तर मग त्यांचे प्रयास अवश्य सफल होतील. आम्ही सर्व झाशीच्या महाराणीचे शुभ आगमन पाहण्यासाठी आतुर झालोय देवरजी. जी महाराज, महाराणी साहेब आणि आम्हीच नव्हे तर झाशीतील सर्व प्रजाजनांचं मन हेच सांगत आहे. आप बजा फरमा रहे भोपटकर जी. आम्हालाही आमच्या देवरजींचा रितेपणा अगदी पाहवत नाहीये. झाशीच्या प्रत्येक दर्ग्यावर हीच मन्नत मागितली आम्ही. आज या दोघीही हाडळी एकाच सुरात का गातायत? काहीतरी शिस्त आहे. हे सगळं आपल्या परिश्रमांचंच फळ आहे. प्रणाम महाराणी साहेब. कसे आहात तुम्ही तात्याजी? बऱ्याच दिवसानंतर दिसलात आज. कानपूरला गेलो होतो महाराणी साहेब. यावे शास्त्रीजी. क्षमा असावी महाराज. एखादा राजा फक्त स्वांतः सुखायासाठी विवाह करत नाही. आपण तर झाशीची परिस्थिती चांगल्याच प्रकारे जाणत आहात. हे धूर्त फिरंगी झाशीची गादी बळकावण्यासाठी टपून बसले आहेत. आम्हा जाणीव आहे भोपटकरजी. महाराजांचा विजय असो. यावे तात्याजी. काय समाचार आहे? महाराज, अनेक प्रयत्नांनंतर आणि शास्त्रीजींच्या मोठ्या सहाय्याने एक अशी अद्भुत कुंडली प्राप्त झाली आहे जिचे सगळे योग आपल्या कुंडलीशी अचूक जुळतायत. तर आपणास कुंडली मिळाली म्हणायची. कशी आहे कुंडली? महाराज, आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की आपल्या सप्तम भावाची स्थिती या पत्रिकेमध्ये पूर्णपणे विराजमान आहे. कन्या राशीमध्ये बुध आणि गुरु यौवनावस्थेत आहेत. अशी पत्रिका निर्भीक, निर्भीड आणि वीरतेचं प्रतीक असते. महाराज, द्वितीय भावात शुक्र आणि मंगळाच्या युतीमुळे ही कन्या अत्यंत प्रभावशाली, आत्मविश्वासी आणि लोकप्रिय होईल. आणि महाराज, प्रथम भावातील शनीच्या प्रभावामुळे ही कन्या महान दायित्व निभावण्याकरता पूर्णपणे सक्षम आहे. तात्याजी, इतकी उमदा आणि नायाब कुंडली आणलीत तरी कुठून आपण? याचं सर्व श्रेय आमच्या शास्त्रीजींकडे जातं. शास्त्रीजी, इतकी प्रशंसा ज्या कन्येची केली जातीये, जरा तिचं नाव तरी सांगा. श्वेतांबरा. श्वेतांबरा.
ही तर विषकंती आहे. वा वा, हा छान. वा वा वा. प्राची, अगं असं नाही, हे बघ, हे असं आणि अशी बारीक रेग आखायची असते. हा, हे बघ, ही अशी, हा सावकाश, हा आरामात. आजी साहेब, या वर्षी रामलीला खूप मोठी होईल ना? हो बाळा, अगदी भव्य होईल. यावेळेस तुझ्या आजोबांनी 1000 सुवर्ण मुद्रा दिलेत. या वर्षीचा समारंभ अगदी देखणा होईल. आजी साहेब, कानपूरहून पण लोक येतील ना? हो हो, अगं अगदी दुरून दुरून लोक येतील. यावेळेस पिठूरच्या रामलीलेशी तुमच्या आजोबांची प्रतिष्ठा पण पणास लागलीये. याचा अर्थ रामलीला चांगली झाली तर आजोबांचं नाव खूप मोठं होईल ना? अवश्य. परंतु आजी साहेब, त्या लोकांना चांगलं करता आलं नाही तर? का नाही करणार? चांगलंच करतील. हा आजी साहेब, आपण ना किती धन द्या त्यांना, दिलं मागच्या वर्षासारखं असं तसंच करतील. हो आजीसाहेब, प्राचीचं म्हणणं बरोबरच आहे. जर मागच्या वर्षासारखं त्यांनी तसाच कसा तरी अभिनय केला तर आजोबांचं फार हसू होईल ना? तुझं म्हणणं तर ठीकच आहे, पण इतक्या शीघ्र दुसरं नाट्यमंडळ तयार नाही होऊ शकणार. मनुताई, तू का नाही करत हे? हो हो प्राची, मी करू शकेन, पण यासाठी बऱ्याच तालमी कराव्या लागतात आणि मग सगळ्या कलाकारांना गोळा करावा लागेल. परंतु आमच्यापाशी एवढा वेळ कुठे? आम्ही तर अख्खा दिवस घरची कामच करत असतो ना. आता जे होईल आम्ही काय करू शकतो? अरे दिवा, तुला चालेल की तुझ्या आजोबांची निंदा झालेली? वागा, अशी कशी निंदा होईल? मनू बाळा, यावर्षी रामलीलेची तू तयारी कर. परंतु आजी साहेब, ही सगळी घरातली कामं ते शांता करेल. तू रामलीलेच्या तयारीला लाग. परंतु आजी साहेब. मनू, तुझ्या आजी साहेबांचं मन मोडणार तू? हो म्हण ना मनुताई. ठीक आहे आजी साहेब, जशी आपली आज्ञा. चल शांता, अगं आता ते सगळ्या थाळ्या आहेत ना, म्हणजे मोठे मोठे थाळे, ते बघून घेऊया. हो यावे मेन्शन साहेब, बसावे. नो युअर मॅजेस्टी, मी इथे बसायला नाही आलोय. काही क्लॅरिफिकेशन्स हवेत. मीडिएटली बोला, काय माहिती हवी तुम्हाला? आपण जे मला गिफ्ट दिले ती परत तुमच्या ट्रेजरीमध्ये आली. इज इट ट्रू ऑर नॉट? अवश्य आलंय, परंतु पूर्ण नाही. क्रांतिगुरूने त्यातल्या 100 सुवर्णमुद्रा कोणा निर्धनास दिल्यात. याचा मतलब तुमचे त्या ब्लॅडी क्रांतिगुरूशी चांगले रिलेशन्स आहेत. मेन्सन साहेब, तुमच्या घरून तो सुवर्णमुद्रा घेऊन गेला, परंतु तुम्हाला ते कळलंच नाही. त्याच प्रकारे आमच्याकडे तो ठेवून गेला, परंतु आमच्यापैकी कोणालाच ते कळलं नाही. आय डोंट बिलीव्ह इट. मला वाटते क्रांतिगुरू तुमचा माणूस आहे आणि आपण त्याचा आमच्या विरुद्ध इस्तेमाल करीत आहे. मेन्सन साहेब, आमच्या धीराची परीक्षा पाहू नका. नाउ आय अंडरस्टँड एव्हरीथिंग युअर मॅजेस्टी. आपण पहिलं मला गिफ्ट देता, मग चोरी करवता. तोंड सांभाळून बोला मिस्टर मेन्सन. मिस्टर बाजीराव. मेन्सन, सन्मानाने बोल.
तात्या, श्रीमंत सरकार, हा फिरंगी इथे उभा राहून आपला अपमान करत आहे आणि मी पाहत राहायचं. तात्या! युअर मॅजेस्टी, आपण मला नाही, क्लॅरिफिकेशन गव्हर्नर जनरलला द्यायचा. कशी झाली आपली भेटवार्ता? आजोबा फार चिडले होते ना? आम्ही तुमच्या आजोबाला नाही सोडणार, समजली तू? आपण फार काळजीत दिसत आहात. तुम्हाला हवं तर आम्ही मिसेस मोरलँडशी बोलू, त्या तुम्हाला नक्की मदत करतील. फार लाडकी आहे ना त्यांची मी. मेन्सन, जर तुझ्या कारणाने माझ्या आजोबांना थोडासा जरी त्रास झाला ना, तर असे हाल करीन तर पिठूर सोडण्यावाचून गत्यंतर नसेल.